अ काही फोन बिन आला की नाही धोंड्याचा सऱ्यांकंड? अहो धाकलीची हिकंड म्हणते मी. काय आमंत्रण बिमंत्रण काय नाही का? अगं बाई आता धोंडा संपायला आला की पहिला धोंडा महिना आहे. हा मानपानाचं ह्याचं त्याचं असं आहे की नाही काय? धोंडा संपायला आला तरी माणसाचं एक फोन नाही आमंत्रणाचा आणि म्हणे लय रीती निवाज. पण बाई धोंड्याचं काय झालंय? कुठवर आले नियोजन? करा की मग माहेरला फोन विचारा धोंड्याचं काय. पहिला धोंडा यावो मग चार चौघात बाई आम्हाला लोक विचारते की पिंटूचा पहिला धोंडा कसा झाला आणि काय झाला आणि काय दिलंय आणि काय मानपान केला. अगं नवीन म्हणजे नवीन आहे काही कमी हुडकून काढले ही प्रताबाई. सगळेच करत्यात समाजात राहायचं म्हणजे सगळ्याच करावं लागते. आता मोठीची न केलं नाही का? मोठीची जाऊन आली का नाही धोंड्याला? कमी तुला वेगळं सांगते काहीतरी. हा बाई खुशाल म्हणते काय नवीन काढताय काय करताय. तरी किती दिवस झालं धोंडा लागून? 15 दिवस झालं का नाही? 15 दिवस झालं का नाही? तरी मी नाव काढलं नव्हतं. म्हणलं आता बोलवतील नंतर बोलवतील नियोजन चाललं असं. पण नावच काढना ती. आमंत्रण नाही का फोन नाही का काय नाही. मग मला बोलावं लागलं बाई. माझ्या पोराला मानपान कुठून? तुझ्याच इकडून भेटायचंय का नाही? आणि मानपानच जरा दणक्यात बघा म्हणावं. लग्नाला जसं केलं का नाही हात आकाडता 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 तसं नको बाई. पहिला धोंडा आहे. माणसं येत्यात विचारत्यात काय नाही बघत्यात. रसा जरा दणक्यात करा. दागदागिने कपडे लत्ते सगळं व्यवस्थित बघा म्हणावं. दागिन्याचं नाव काढलंस एवढं कशाला तोंड काढलंस? अगं धोंडा महिना म्हटलं करायला लागते बाई. मी काही नवीन सांगते का? दागदागिने कपडे लत्ते हे सगळं करतेत बाई. आता आम्ही नाही का केलं?